शिर्डीत राष्ट्रवादीचं अधिवेशन पार पडलं. नेमकं काय काय घडलं त्या ठिकाणी जाणून घेऊया. पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं. दादांच्या पाया पडून हे षडयंत्र असल्याचं सांगितलं. दादांना पक्षातून काढण्यासाठी षडयंत्र सुरू झालं होतं. शिर्डीतील भाषणात धनंजय मुंडेंचा दावा. जनमानसात प्रतिमा खराब असणाऱ्यांना पक्षात घेतलं जाणार नाही. कोणी दोषी आढळल्यास सरळ हकालपट्टी करणार. अजित पवारांचा नेत्यांसह कार्यकर्त्यांना इशारा. जनमानसामध्ये प्रतिमा खराब आहे अशा माणसाला अजिबात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेण्याचं काही कारण नाही. की संघटनेमध्ये काम करत असणाऱ्या पण माझ्या सहकाऱ्यांना की कुठली गैरवर्तणूक ही कुणाकडनं होता कामा नये. मला टार्गेट करण्यासाठी काही लोक काम करतायत. शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचं वक्तव्य. संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन कुणीच करू शकत नाही. ज्यांनी हत्या केली त्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे असंही वक्तव्य. वाल्मिक कराडसोबत आर्थिक संबंध असल्याचे आरोप खोटे. धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. तसंच सारंगी महाजनांचे आरोपही धनंजय मुंडेंनी फेटाळले. मला बदनाम करायचं असल्यास करा, पण बीडला बदनाम करू नका. मंत्री धनंजय मुंडेंची विरोधकांवर टीका. तर तुम्ही बीडचे असल्यामुळे बीड बदनाम. अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर. धनंजय मुंडे म्हणतात की मला बदनाम करायचं असल्यास करा, बीडला बदनाम करू. हे आता ते गाणं आहे ना, मुन्नी बदनाम होईल डार्लिंग तेरेल. आता तुम्ही बीडच्या आल्यामुळे बीड बदनाम होतोय. बीडची नव्हे तर आका पॅटर्नची बदनामी होती. आम्ही आका पॅटर्नची बदनामी करत राहणार. तुमच्याकडे उत्तर असतील तर द्या. सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंना उत्तर. राष्ट्रवादीच्या शिबिरात नवाब मलिकांकडून बीड प्रकरणाचा उल्लेख. राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होतीये. पक्ष नेतृत्वानं पक्षाच्या हिताचा निर्णय घ्यायला हवा. नवाब मलिक यांचं मत. सूत्रांची माहिती. पक्षश्रेष्ठींकडे केलेल्या मागणीला यश आलं. धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिल्यानं बीडची ही अवस्था झाली. नैतिकतेच्या भावनेतून मुंडेंनी मंत्रिपदापासून दूर राहावं. आमदार प्रकाश सोळंके यांचा धनंजय मुंडेंना सल्ला. पक्षात बदल होणं गरजेचं आहे. जे ऍक्टिव्ह नाहीत त्यांच्याविषयी निर्णय घ्यायला हवा. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. तर पक्षात भाकरी फिरवली जाणार असल्याचे प्रफुल्ल पटेलांचेही संकेत. तालुका अध्यक्षापासून ते राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत निवडणुका होणार. प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. पार्लमेंटरी बोर्ड तयार झालं पाहिजे आणि त्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये जे आहेत महत्त्वाचे निर्णय, विशेषतः जे आमदार आणि खासदार यांच्या उमेदवारीचे निर्णय हे घेतले गेले पाहिजेत.